राजे शिवछत्रपतीच्या पावनभूमीत असणाऱ्या तथा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांच्या कर्मभूमीत असणाऱ्या या महाराष्ट्राच्या भूमीवर बीड जिल्ह्याच्या धर्तीवर माजलगाव शहरातील एक अत्यंत शांत संयमी आणि पाण्यासारखा निखळचार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हाकेला ओमनुष्यीने धावून येणारे श्रीमान रामभाऊ जगताप साहेब यांनी या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला असल्यामुळे आज आपण लाईव्ह दिवकराच्या माध्यमातून पाहू शकताय की माजलगाव शहरातील तथा माजलगाव विधानसभेतील संपूर्ण शिवसैनिकांनी त्यांचा यथोचित सन्मान करून शिवसेना वाढीसाठी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. तरी आपल्याबरोबर आज लाईव्ह दिवकराच्या माध्यमातून आपल्या समोर आहेत सन्माननीय रामभाऊ जगताप साहेब. आपले काका माजी आमदार बाजीरावजी जगताप साहेब हे आपले काका आहेत, परंतु त्यांची राजकीय सावली सोडून आपण या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करण्याचा हा आपला हेतू काय? माझ्या अंगात लहानपणीपासूनच शिवसेना होती. माझा खूप दिवसापासून हट्ट असायचा की मला शिवसेनेमध्ये काम करायचं आहे. त्याच्यामुळे मी खूप दिवसापासून म्हणत होतो आता साहेबांचे विचार ते त्यांच्याबद्दल निर्णय घेतात. मला स्वतःला आज सध्या जे आपले उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब आहेत त्यांची जी काम करण्याची धडाडी आहे ती मला जी आवडत होती. रोज वरचीवर ज्या पद्धतीने काम वाढत चाललंय, त्यांची काम करण्याची जी स्टाईल आहे ती मला स्वतःला भावूक होत चालली. मला ते राहवलं गेलं नाही. त्याच्यामुळं मी स्वतः निर्णय थोडा स्पीडली घेतला आणि शिवसेनेमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. साहेब, परत एक छोटीशी प्रतिक्रिया आहे. आपण शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करता वेळेस ती वरिष्ठ पदाधिकारी शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला पद अथवा इतर निधीच्या माध्यमातून शब्द दिलेला आहे का? नाही, मी ते शब्द मागितला पण नाही, घेतला पण नाही. मला संघटनेमध्ये काम करायचंय, माजलगावमध्ये शिवसेना वाढवण्यासाठी, संघटना मोठी करण्यासाठी व माजलगावामध्ये शिवसेनेचा आमदार मला बघायचा आहे, म्हणून मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. सर, शेवटचा प्रश्न आहे. आपल्याबरोबर समोर उभा आहेत या माजलगाव नगरपालिकेचे गेल्या 25 वर्षापासून नगरसेवक म्हणून या जनतेच्या सेवेत समर्पित असलेले तथा एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांचे खंदे समर्थक तथा विद्यमान नगरसेवक श्रीमान तुकारामजी बापू येवले साहेब, आपण तालुका प्रमुख आहात माजलगावचे आणि भविष्यात रामभाऊजी जगताप साहेब यांचे राजकीय बळ आपल्याला मिळणार आहे. भविष्यात शिवसेनेचा आमदार करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाचा काय फायदा होईल असे आपल्याला वाटते का? निश्चितच माजलगाव तालुका हा शिवसेनेच्या विचाराचा मतदारसंघ आहे. या माजलगाव मतदारसंघाने 1995ला माजी आमदार बाजीराव जगताप यांना आमदार म्हणून निवडून दिलेला आहे आणि त्यांचे ते नातू आहेत. म्हणून जी आज महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांचं जे कर्तृत्व पाहून जी महाराष्ट्रातली जनता ही शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आहे आणि त्याच भावनेतून रामभाऊ हे भाऊक झाले आणि या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. निश्चितच त्यांचा शिवसेना वाढीमध्ये खूप मोठा सहभाग निश्चित राहणार आहे आणि कुणी असो 29ला माजलगाव मतदारसंघात धनुष्यबाणाचा आमदार निश्चित होईल असा मला विश्वास आहे. जय भवानी, जय शिवाजी. शिवसेनेचा पाण्यासारखा निखळ चेहरा माजलगाव शहराचे शहराध्यक्ष धनंजयजी बाप्पा सोळंकी आपल्याबरोबर देखील समोरच उभा आहेत. साहेब, काय सांगताय? आज आनंदाचा दिवस आहे आणि आपण दिवाळी साजरी करताय, त्याबद्दल जगताप साहेबांचा पक्षप्रवेश झाला त्याबद्दल काय सांगताय? नक्कीच या ठिकाणी रामभाऊ जगताप, ईश्वर भैया होके आणि अविनाशजी गोंडे साहेब या सर्व युवकांचा शिवसेनेत प्रवेश झाला. यांच्या प्रवेशाने माजलगाव स्थानिक शिवसेनेला एक हत्तीचं बळ या ठिकाणी आलेलं आहे आणि या हत्तीच्या ताकदीचं 100% आपण उपयोग 2029ला जी येणारी 2029 जी विधानसभा आहे त्या विधानसभेला आपण शिवसेनेचा धनुष्यबाण कसा निवडून या ठिकाणी येईल हे आपण या ठिकाणी प्रयत्न करू. सर्वांनी रामभाऊजी जगताप यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून आणि आमच्या सहकार्याच्या सर्वांच्या शिवसैनिकाच्या माध्यमातून भविष्यात 2029चा माजलगाव विधानसभेचा आमदार आम्ही शिवसेनेचा करून दाखवू व सन्माननीय या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे हा राजकीय हात बळकट करू अशी प्रकारे लाईव्ह दिवकरला माहिती देताना सर्व शिवसैनिकांनी दिलेली आहे. पत्रकार बाबूराव तिडके, लाईव्ह दिवकरच बीड. धन्यवाद.